नमस्कार मंडळी. आज आपण इथे घरच्या चवीचं खमंग आणि वर्षभर टिकणारं परफेक्ट असं लिंबाचं लोणचं करणार आहोत. या लोणच्याला वरती बुरशी येत नाही किंवा लोणचं अजिबात कडूसुद्धा होत नाही. वर्षभर व्यवस्थित टिकतं यासाठी मी काही टिप्स पण सांगितलेल्या आहेत आणि माझी आई ज्या पद्धतीने लोणचं करायची त्या पद्धतीने मी इथे लोणचं केलेलं आहे. रेसिपी संपूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला बघत असाल तर लाईक करा आणि पेजला माझ्या फॉलो करा. सगळ्यात अगोदर मी इथे 1.5 डझन लिंबू घेतलेले आहेत. एकूण इथे 18 लिंबू आहेत आणि हे लिंबू मी इथे पाण्यामध्ये एक 15 मिनिटं झाले भिजवून ठेवले होते. असे पाण्यामध्ये लिंबू घालून ठेवल्यामुळे लिंबाचा जो रस आहे ना तो खूप सुटतो आणि मऊसूत असे लिंबू होतात. लिंबाचं लोणचं करताना शक्यतो पातळ सालीची जी लिंबं असतात ना, जी लोणच्यासाठी वापरली जातात, तीच शक्यतो घ्यायची. लिंबू इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि कोरडी इथे पुसून घेतलेली आहेत. लिंबू अगदी कोरडे असणं गरजेचं आहे. लिंबाला पाण्याचा अंश अजिबात असता कामा नये. जर लिंबाला पाण्याचा अंश असेल, तर लिंबाचं लोणचं आपलं खराब होतं. आता सगळे लिंबू मी इथे पुसून घेतलेले आहेत स्वच्छ. लिंबू चिरताना कधी असा आडवा चिरावा आणि सुरी पण घेताना की नाही अशी धारदार दाताची घ्यायची सुरी, म्हणजे की नाही लिंबू व्यवस्थित असा चिरला जातो. सुरी घेताना स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यावी. कुठल्याही भाज्या किंवा आपण कांदा वगैरे त्या सुरीने चिरलेला नसावा. नाहीतर तरीही लिंबाचं लोणचं आपलं खराब होतं. इथे मी सुरी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेतली आहे आणि लिंबू असा अर्धा चिरून त्यातल्या सगळ्या बिया पहिल्यांदा काढून टाकायच्यात आपल्याला. लिंबातल्या बिया नाहीतर तोंडामध्ये येतात आणि मग कडवटपणा लागतो. त्याच्यामुळे लोणचं आपलं कडू होतं. त्याच्यामुळे लिंबाची बी सगळ्या काढून टाकायच्यात. आणि या एका लिंबामध्ये बरोबर 8 फोडी आपल्याला करून घ्यायच्यात. अर्ध्या लिंबामध्ये 4, अर्ध्या लिंबामध्ये 4 अशा या मीडियम साईजच्या फोडी तयार होतात. या प्रकारे आता मी इथे सगळे लिंबू चिरून घेतलेले आहेत. एका मोठ्या परातीमध्ये मी लिंबाच्या सगळ्या फोडी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण लगेचच हे लोणचं तयार करायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी 1 कप इथे मीठ घेतलेलं आहे आणि त्यातलं पाऊण कप मीठ इथे मी या लोणच्यावरती घालणार आहे आणि एक पाव कप मीठ मी साईडला ठेवलेलं आहे. त्याचबरोबर इथे वाटीने मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे किंवा कपाने म्हणाल तर 2 कप होईल एवढी साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे 2 चमचे मी जिरा पावडर घेतलेली आहे, 2 चमचे धणा पावडर घेतलेली आहे आणि एक अर्धा चमचा इथे हिंग घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे एक अर्धा वाटी होईल एवढी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि अर्धा वाटीपेक्षा एक 2 चमचे कमी होईल एवढी मी तिखटवाली लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे कमी जास्त करू शकता. काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे ह्या लोणच्याला कलर खूप छान येतो. आणि इथे मिठाचं प्रमाण 1 कप घेतलेलं आहे. तुम्ही आता म्हणाल, की मीठ खूप जास्त होतं, तर नाही. आपलं मीठ आणि साखर जे असतं ना, ते प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. त्याच्यामुळे लोणचं बरेच दिवस चांगलं टिकतं. आता हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करायचे आहेत. या प्रकारे हातानेच सगळं मिक्स करायचं आहे. म्हणजे सगळं मीठ, साखर आपण जे घातलेले आहेत किंवा धणा जिरा पावडर ते पूर्णपणे या लोणच्याला लागते. या लोणच्यामध्ये आपल्याला तेल अजिबात घालायचं नाहीये. जेव्हा आपण या लोणच्यामध्ये तेल घालतो ना, तेव्हा कडवटपणा सालीतला पूर्णपणे लोणच्यामध्ये उतरतो आणि लोणचं आपलं कडू होतं. त्याच्यामुळे लोणच्यात तेल घालायचं नाहीये. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलेले आहेत. एक 10 ते 15 मिनिटं हे साईडला तसंच ठेवायचं. म्हणजे लोणच्याला रस चांगला सुटतो. आता तोपर्यंत इथे बघा तुम्ही खडा हिंग घेतलेला आहे. या खडा हिंगातला एक तुकडा आपल्याला लोणच्यामध्ये नंतर घालायचा आहे. ते मी सांगते. कारण आपण इथे फक्त अर्धा चमचाच हिंग घातलेला आहे. तो पावडर हिंग घातलेला आहे. आणि त्या खडा हिंग घातल्यामुळे मस्त असा वास या लोणच्याला येतो. आता 15-20 मिनिटं झालेली आहेत. मस्त असा रस सुटलेला आहे लोणच्याला. आता मी इथे एक काचेची बरणी घेतलेली. लोणचं भरताना कधीही काचेच्या बरणीतच भरायचं आहे. प्लास्टिकच्या बरणीचा वापर करायचा नाही. ही बरणी मी स्वच्छ धुवून कोरडी अगदी पुसून घेतली आणि 15 ते 20 मिनिटं उन्हामध्ये ठेवली होती. त्यामुळे पूर्णपणे ही अगदी कोरडी होते. बरणी जर तुमची कोरडी नसेल तर तुम्ही ती उन्हामध्ये ठेवा किंवा गॅसवर थोड्या वेळ धरून ठेवा म्हणजे ती आतमध्ये चांगली कोरडी होते. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे खालच्या बाजूला. बरणीच्या तळाशी असं मीठ घातलं ना, की लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही. आणि असं मीठ घालायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लोणचं भरायचं. ही माझ्या आईची ट्रिक आहे. आई ज्या पद्धतीने लोणचं करायची आणि बरणीत भरायची ती पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे. हे लोणचं लगेच मुरत नाही. एक
3 महिने तरी हे लोणचं मुरायला लागतात. 3 महिने आपण हे लोणचं जर बाजूला ठेवलं, त्याला हात लावायचा नाही. बरणी पण योग्य ठिकाणी अशा ठेवायची, की जिथे आपला हात सारखा लागणार नाही. ओला चमचा लोणच्यामध्ये घालायचा नाही. खूपशा अशा टिप्स आहेत, त्याच्यामुळे लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही. आणि पहिली मुख्य म्हणजे टिप्स म्हणजे लोणच्यातले लिंबू जे आपण वापरतो ते कोरडे असणं गरजेचं आहे. बरणी कोरडी असणं गरजेचं आहे. हात स्वच्छ धुतलेला असायला पाहिजे जेव्हा आपण लोणचं कालवतो त्यावेळेला. आणि आता हे बरणीमध्ये लोणचं भरल्यानंतर जे साईडला लोणचं लागलेलं असतं तिथे जास्त करून बुरशी येते. त्याच्यामुळे ते स्वच्छ कोरडं पुसून घ्यायचे असं आपल्याला. आणि त्यानंतर मीठ परत मी इथे घेतलेलं आहे आणि वरच्या साईडला पुन्हा एक 2-3 चमचे मी मीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने वरती मीठ घातल्यामुळे काय होतं, वरच्या साईडला लोणच्याला अजिबात बुरशी येत नाही आणि झाकणसुद्धा कोरडं असं पुसायचं आहे अगदी आणि त्यानंतर हे लावायचं आहे. या प्रकारे त्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवलेलं आहे. हे लोणचं लगेच खाण्यासाठी तयार होत नाही. हे लोणचं तयार व्हायला 3 ते 4 महिने लागतात. एक दिवस आपण लोणचं असंच ठेवायचं आणि आता दुसऱ्या दिवशी हे लोणच्याचं झाकण पुन्हा मी काढलेलं आहे. लोणच्याला चांगला रस सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपण हा खडा हिंग जो आपण तुकडा घेतलाय ना, तो घालणार आहे. मी तर इथे खड्या हिंगाचा एक अर्धा तुकडा याच्यामध्ये घातलेला आहे आणि तो असा चमच्याने आतमध्ये ढकलायचा आहे आणि बरणीच्या अगदी मध्यभागी जाईल असा तो खडा हिंग घालायचा आहे. यामुळे काय होतं, लोणच्याला आपल्या हिंगाचा मस्त असा फ्लेवर येतो आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं दुसऱ्या दिवशी. आता लोणच्याला मस्त असा रस सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुन्हा वरच्या साईडला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यानंतर हे लोणचं व्यवस्थित अगदी पॅक करून ठेवायचं. आता उरलेलं जे सगळं मीठ होतं ना, मी ते वरती सगळं घातलेलं आहे परत. लोणचं अजिबात आपलं खारट होत नाही. व्यवस्थित हे लोणच्यामध्ये मीठ मुरतं आणि चांगलं हे लोणचंसुद्धा मुरतं. आता ह्याच्यावरती एक कापड बांधायचं. या प्रकारे घट्टसर असं कापड बांधायचं, की जिथून कुठेही हवा आतमध्ये जाणार नाही लोणच्यामध्ये. या प्रकारे कपडा एक बांधायचा आणि हे लोणचं 3 महिन्यासाठी असंच ठेवून टाकायचं. वरच्या साईडला कुठेतरी ठेवायचं, की जिथे हात लागणार नाही. शक्यतो आपण ते लोणच्याला कुठलाही हात लागता कामा नये. आणि 3 महिन्यानंतर हे लोणचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि काढायचं. त्यावेळा बऱ्यापैकी हे लोणचं व्यवस्थित मुरलेलं असतं आणि अशा प्रकारे तुम्ही लोणचं केलं तर ते वर्ष 2 वर्ष व्यवस्थित टिकतं. वर्षभर मुरवून हे लोणचं खाल्लं जातं खरं तर. माझी आई ज्या पद्धतीने लोणचं करत होती त्या पद्धतीनेच मी हे लोणचं केलेलं आहे. तिचं लोणचं कधीही खराब होत नव्हतं. मुरल्यानंतर लोणचं जेव्हा आपण काढू त्यावेळा ओला चमचा वापरायचा नाही, ओला हात वापरायचा नाही. लोणचं सारखं सारखं बरणीतनं काढायचं नाही. एका बाउलमध्ये किंवा छोट्या बरणीत लोणचं काढून घ्यायचं. ह्या काही साध्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर लोणचं अजिबात खराब होत नाही, वरतून बुरशी येत नाही आणि वर्ष 2 वर्ष अगदी व्यवस्थित छान टिकतं. या पद्धतीने लोणचं करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा.